रंजे, मी किती बी वाद घालायचा नाही म्हटलं ना तुझ्यासोबत, तरी बी तू आपली वाद घालतच असती या. इथं घरामध्ये चांगलं व्हावं म्हणून मी इकडे तडपडत असते या. तरी तुझं काय चाललंय ग? ते तुझं ऐकणार नाही, माझंच ऐकणार ते. माझा नवरा ऐकू वैगा बाई, तुझंच ऐकतील. काय करायचं? खोलीमध्ये घेऊन जायचं, गुलू 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 नवऱ्याशी बोलायचं, मग तुझंच ऐकणार. माझं कशाला ऐकतील ते? कशाला ऐकतील ते? मी मोठे, माझंच ऐकणार ते. हा. बस गप रागे. त्यात एकेकाचे दाताड तोडीन मी आता. जीभ हासडीन. आधीच सोनबाईने उधळपट्टी केली, माझं टाळके गेलं. काय झालं आप्पा? एवढं काय झालं चिडायला? विचार तुझ्या बायकोला. माग काय कांड करून ठेवले ते. काय केलंय? अरे त्या भांडवाल्याकडनं एक भांगार ड्रम घेतलाय, पक्कळ पैसा दिला त्याला, आणि का तर म्हणे त्याच्यामध्ये सिमेंट भरायचे. आता सिमेंट दुसरीकडे भरता येत नव्हतं का? आणि मला एक सांग रे, असं काय बांधकाम करायचंय तुला? एवढं सिमेंट भरून ठेवले तिथं. हा बाप्पा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते पावसाळ्यात चिखल होतो म्हणून कोबा करायला केलं होतं ह्यांनी. आणि ह्यांनी किती कष्टानं ते सिमेंट केलं होतं तयार. आणि दुसरं काय नव्हतं ना ते भरून ठेवायला, म्हणून त्याच्यात भरून ठेवलं होतं सिमेंट. आणि ती माणसं काय पण बोलायला लागली. आता आपल्या घराला काय इज्जत आहे का नाही? हां, कुणी पण येईल आणि वाटेल ते बोलून जाईल. म्हणून त्यांचं तोंड बंद करायला मी तो ड्रम विकत घेतला. लालीजी, आता शोभताय बरं का तुम्ही देशमुखाच्या घराची सून. तुम्ही जे केले ते बरोबरच केले. हाय का आता? अरे वा, तुला बी हिचा वाढ नाही पण गुण लागला वाटतं. एका माळाचं म्हणून बोवायला नाही कोणी. माकड गेले लुटीनं आणले 2 मोठे असे गत आहे त्यांचे. एक टाकतोय दुसऱ्याचं नाव आणि हळूच लपून ग खाऊ, असं चाललंय यांचं. आप्पा, अहो मागच्या अंगणात पावसाळ्यात लय चिखल होतो. आपण बघितलंय की सगळ्यांनी. माझ्या डोक्यात होतं की बाबा तिकडं कोबा करावा, म्हणून मी ती सिमेंट काढून ठेवलं होतं. पण लालीजींनी ते ह्याच्यामध्ये वाया जाऊ नये म्हणून त्या ड्रम मध्ये ओतला. त्यात लालीजींचं काय चूक आहे? जी केलं ते बरोबरच केलं की लालीजींनी. उलट आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे. तर कौतुक काय, तिची आरती बी ओवाळतो मी. म्हणजे काय, ही उधळपट्टी करायला मोकळी झाली. काय उधळपट्टी करायची ना ती करा, पण घरात जर पैसा कमी पडला ना तर मग खैर नाही तुमची. हा, नाही होणार आप्पा इथनं पुढं असं. माफ करा. चला कामाला लागा. यो बघा, बसला ढिगारा आहेत खाऊ ढिगारा. काय गोळ घालून ठेवलाय तुम्ही? तुमच्यामुळे तो ड्रम सगळ्यांच्या नजरेत आलाय. या सगळ्यात मी सुटायचं बघतो, तुम्ही मला अडकवायचं बघा. अहो, असं नका बोलू. मी हे सगळं तुमच्यासाठीच केलं. मी दुकानावरनं परत आले ना, तेव्हा ती मंडपवाली माणसं ड्रम घेऊन चालली होती. त्यातलं सिमेंट ओतायला लागली होती. आता जर त्यांनी सिमेंट वतलं असतं तर काय झालं असतं? त्यात साकेतची बॉडी आहे हे सगळ्यांनाच कळलं असतं. बरं, मी त्यांना सांगत होते 2 दिवसांनी ड्रम घेऊन जा, आम्ही पोचवायला येतो ड्रम, पण ऐकायलाच तयार नाहीत. मग काय करणार होते मी? मला ड्रम विकत घ्यावा लागला. इथं बसा बसा, शांत व्हा. मी जे काय केलं ना ते तुमच्या भल्यासाठीच केलं. तुमच्यावर कुठलंच संकट येऊ नये म्हणून केलंय. अहो, पण घरच्यांची नजर पडली ना, त्यांना परत संशय आला तर? सुधाकर याच घरात राहतोय, त्याला संशय आला तर? नाही, हे जेव्हा घडलं ना तेव्हा सुधाकर भाऊजी नव्हते, त्यांना काय नाही माहिती. पण तो नव्हता घरात, छोटी आई होती ना, तिला संशय आला तर? तिने सुधाकरला सांगितलं तर? सुधाकरने जाऊन चेक केलं तर? आपण दोघं बी अडकू. नाही नाही, असं काय नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी तुम्हाला नाही कशात फसू देणार. आणि आत्ता पण मी जे काय केलं ना तुमच्यासाठी केलं, तुमच्या भल्यासाठी केलं. माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही कशात अडकू नये म्हणून मी काय काय केलंय ना तुम्हाला कल्पना पण नाही येणार. बघा, असं नाही, मला तुमचं प्रेम कळत नाही असं नाही, पण आपण दोघं बी अडकायला नको ना म्हणून म्हणतोय मी. बरं, मला सांगा, ती ड्रम कुठे ठेवला आता? ते ऊन जिथं लागल ना तिथं ठेवलाय, म्हणजे सिमेंट सुकवायला. म्हणजे बाहेर ठेवलाय? बरं ठीक आहे, बघतो मी, आलो फ्रेश होऊन. अरे हे काय, याचं सिमेंट कोणी भरलं?
हो बोलत का बसलाय करा उलट. खबरदार आमच्या ड्रमला हात लावाल तर. हे पैसे. हाय का आता एवढे पैसे? नवा ड्रम येईल त्यापेक्षा लय जास्त आहेत, घ्या. त्या ड्रम मध्ये नक्की सिमेंटच असेल ना, आणि दुसरं बी काय असेल, एखाद्याचं मोडं बिड. यो गोपाळ माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना. काय बी हांबरायला लागली, माधुरीच्या टायमाला हांबरायची तशी. नक्कीच माग काहीतरी गडबड असणार. खात्री केल्या बिगर आता जीवाला शांती नाही मिळायची. जाऊन सोक्ष मोक्षच लावतो. याच्यामध्ये फक्त सिमेंट आहे का अजून काय भानगड आहे, बघायला पाहिजे. आप्पा, अहो काय करताय तुम्ही इकडं? याच्यात फक्त सिमेंटच भरलंय ना. माधुरी सारखे काही भानगड नाही ना बाबा. तुम्ही दोघं नवरा बायको काही कांट करत नाही ना. आहे का आप्पा, तुमचा विश्वास नाही होय माझ्यावर? घ्या, हे तर कोर्टानं निर्दोष मुक्तता केली माझी. बापाचाच विश्वास नाही लेकरावर. जगाकडनं काय अपेक्षा ठेवायची मी? तुमचा नाही ना विश्वास? मी दाखवतो तुम्हाला काय. थांबाय, दे इकडे काठी ती. नाही, राहू दे राहू दे. काय आप्पा, अहो इथं पाठीमागे चिखल होऊ नये पावसाळ्यात म्हणून म्हटलं सिमेंट टाकावं तिकडं. तुम्ही माझ्यावर संशय घेताय वे. थांबा, बीट ढकलून देतो म्हणजे तुमचा राहू दे राहू दे राहू दे. असा आहे माझा तुझ्यावर विश्वास. फक्त पुण्यांदा कुठल्या तरी भानगडीत तू अडकू नये ना म्हणून काळजी वाटते, बाकी काय नाही. आप्पा, मला तुमची सगळी काळजी कळते बरं का. मी काय म्हणतो, स्वतःच्या डोळ्याने बघा म्हणजे तुमचा विश्वास बसायला. थांबा. अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. सिमेंटच आहे याच्यात. नक्की सिमेंटच आहे ना. आहे रक्ताची शपथ आप्पा, सिमेंटच आहे. विश्वासच नाही हा तुमचा माझ्यावर. मी काय करतो, हे ढकलून देतो. ह्याच्यात जे काय ते येऊ द्या बाहेर म्हणजे तुमचा विश्वास बसेल. ढकलून देतो. अरे राहू दे, समजलं मला. चल जाऊ, झोपायला जाऊ. चल. गोपाळ, एवढ्या राज्याला तू इथं काय करतोयस? ते काय हांबरत होते ना, बघायला आलतो का हांबरते म्हणून. हा, मी बी तेच त्यासाठी चालू होतो, का हांबरती उगाच ही म्हणून. चल चल जाऊ झोपायला. चला, बरं झालं शांत झाली आता ती.